नमस्कार मित्रांनो, द हिस्ट्री हब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण भेट देणार आहोत एका अशा किल्ल्याला जो केवळ ऐतिहासिकदृष्ट्या नव्हे तर मराठा साम्राज्याच्या स्थापनेत निर्णायक भूमिका बजावणारा गड ठरला आहे। हा गड म्हणजे पुरंदर किल्ला। पुणे जिल्ह्यातील सासवड शहराच्या जवळ वसलेला हा किल्ला इतिहासाच्या अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा साक्षीदार आहे। शिवाजी महाराजांचे बालपण, त्यांच्या लढाया आणि मुघलांशी झालेली तहाची बोलणी या सगळ्यांमध्ये पुरंदरची एक विशिष्ट भूमिका आहे। चला तर मग आजच्या या माहितीपूर्ण प्रवासात आपण जाणून घेऊया पुरंदर किल्ल्याचा इतिहास, भूगोल, स्थापत्य आणि आजचं त्याचं महत्त्व। पुरंदर किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात सासवड पासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर आहे। समुद्र सपाटीपासून त्याची उंची सुमारे 4500 फूट इतकी आहे। सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेला हा किल्ला पुणे शहराच्या संरक्षणासाठी एक अत्यंत महत्त्वाचा बुरुज मानला जातो। या किल्ल्याचे दोन भाग आहेत, पुरंदरगड आणि त्याच्या शेजारील वज्रगड। या दोन्ही किल्ल्यांचे ऐतिहासिक आणि युद्धनैतिक महत्त्व फार मोठे आहे। किल्ल्याजवळच नारायणपूर नावाचे एक मंदिर असलेलं गाव आहे, जे पर्यटक आणि भाविक दोघांचं आकर्षण ठरतं। पुरंदर किल्ल्याचा उल्लेख आपल्याला इसवी सन 1350च्या आसपास सापडतो। यावेळी हा किल्ला बहमनी सुलतानाच्या ताब्यात होता। नंतर यशवंतराव मोरे यांनी काही काळ त्याच्यावर राज्य केलं। पुढे आदिलशाही सत्तेने किल्ला आपल्या अधिपत्याखाली घेतला। मात्र पुरंदर खऱ्या अर्थाने इतिहासात झळकतो तो शिवाजी महाराजांच्या काळात। इसवी सन 1646 मध्ये केवळ 16 वर्षांचा असताना शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला। ही त्यांची स्वराज्य स्थापनेच्या पहिल्या टप्प्यातील एक मोठी कामगिरी होती। या विजयामुळे मराठ्यांच्या पश्चिम महाराष्ट्रात एक भक्कम आधार मिळाला होता। शिवाजी महाराजांनी जरी हा गड जिंकला असला तरी तो कायमचा त्यांच्या ताब्यात राहिला नाही। इसवी सन 1665 मध्ये मुघल सरदार जयसिंग आणि दिलेर खान यांनी महाराजांवर मोठा दबाव टाकला, तेव्हा मराठ्यांचं बळ कमी होत चाललं होतं। यावेळी शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह करावा लागला। हा तह म्हणजे मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक निर्णायक घटना होती। या तहानुसार शिवाजी महाराजांनी 23 किल्ले मुघलांना दिले आणि बदल्यात एक संधी मिळवली, स्वराज्याच्या पुढील विस्ताराची। तह करताना पुरंदर किल्ला महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरला। याच किल्ल्यावर बसून दोन्ही बाजूंनी बोलणी केली गेली। शिवाजी महाराजांचा मुत्सद्दीपणा आणि भव्यदृष्टी या तहामध्ये दिसून आली। पुढे काही वर्षांनी शिवाजी महाराजांनी पुन्हा गडांची मोहीम हाती घेतली आणि बहुतांश गड पुन्हा जिंकले, त्यात पुरंदरही सामील होता। शिवाजी महाराजांनंतर पेशव्यांच्या काळात पुरंदर किल्ल्याचं संरक्षणात्मक महत्त्व टिकून होतं। इसवी सन 1776 मध्ये सावरकर, बापट आणि अन्य क्रांतिकारकांनी इथे गुप्त सभा घेतल्या असा उल्लेख सापडतो। इसवी सन 1818 मध्ये इंग्रजांनी मराठा साम्राज्यावर निर्णायक हल्ला केला आणि बहुतेक किल्ले त्यांनी ताब्यात घेतले। पुरंदर किल्ला देखील इंग्रजांच्या अधिपत्याखाली आला। ब्रिटिशांनी काही काळ सैनिकी छावणी म्हणून गडाचा उपयोग केला। दुसऱ्या महायुद्धात गडावर जर्मन आणि इटालियन युद्धकैदी ठेवले गेले होते। या सगळ्या ऐतिहासिक घटनांनी पुरंदरला एक विशेष स्थान प्राप्त करून दिलं। पुरंदर किल्ल्याचा विस्तार फार मोठा आहे। गडाच्या माथ्यावर गेल्यावर मुख्य दरवाजा, त्याच्या आजूबाजूला मजबूत तटबंदी दिसते। गडाचे दोन मुख्य भाग म्हणजे बालेकिल्ला आणि त्याखालील माची। गडावर पाण्याची टाकी, कोठारं, देवळं आणि सैनिकांची वसाहत यांचे अवशेष आजही पाहायला मिळतात। बालेकिल्ल्यावर कोणत्याही दिशेने येणाऱ्या शत्रूचा अचूक वेध घेण्यासाठी बुरुज, चौक्या आणि टेहळणी स्थान बांधली होती। सुरक्षिततेसाठी पुरंदरवर दोन मोठ्या दरवाजांची व्यवस्था आहे। पहिला दरवाजा म्हणजे दारू दरवाजा, जिथून सामान्य प्रवेश होतो, आणि दुसरा म्हणजे कोट दरवाजा, जो अधिक मजबूत आणि संरक्षणात्मक होता। गडावर कसबा देवीचं एक प्राचीन मंदिर आणि काही लहान गणपती मंदिरही आहेत। मारुतीच्या मूर्ती, शिव मंदिर आणि तटांवरची नक्षीकामं यामुळे गडाचे सौंदर्य अधिक खुलते। आज पुरंदर किल्ला हा एक प्रसिद्ध ट्रेकिंग डेस्टिनेशन आहे। नारायणपूर गावापासून ट्रेक सुरू होतो आणि गडावर पोहोचण्यासाठी 1.5 ते 2 तास लागतात। पावसाळ्यात येथे दाट धुके, हिरवेगार डोंगर आणि सगळीकडे वाहणाऱ्या पाण्याच्या धारा पाहायला मिळतात। गडावरून दिसणारा परिसर म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगा, खाली पसरलेली गावे आणि दूरवरचा सिंहगड। हे दृश्य एखाद्या चित्रासारखं वाटतं। महाराष्ट्र सरकारने या गडाची देखभाल पुरातत्व विभागाच्या माध्यमातून सुरू ठेवली आहे। काही ठिकाणी
फलक, माहिती केंद्र आणि पायऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. पुरंदर किल्ला म्हणजे केवळ एक दुर्ग नव्हे, तो म्हणजे मराठा साम्राज्याच्या बांधणीचा पाया, मुत्सद्दी धोरणांचा साक्षीदार आणि स्वराज्याच्या इतिहासातलं एक अमूल्य पान. इथे येताना तुम्ही केवळ ट्रेक करत नाही तर छत्रपतींच्या इतिहासात पाऊल टाकता, त्या शिल्पांशी, त्या भिंतींशी संवाद करता. म्हणूनच पुरंदरला भेट द्या एकदा तरी. तुम्ही इतिहासप्रेमी असाल, साहसप्रेमी असाल किंवा निसर्गात रमणारे, तर या गडावर तुमच्यासाठी काही ना काही खास नक्कीच आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर द हिस्ट्री हब या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच इतिहास जाणीवा जागृत करणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूच. तोवर जय इतिहास, जय महाराष्ट्र. धन्यवाद.